आजचा हा भारतीय जनता युवा मोर्चाचा विजय निर्धार मेळावा, या भव्य दिव्य मेळाव्याच्या निमित्तानं मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे सन्माननीय नेते, ज्यांनी नेहमीच आपल्याला मार्गदर्शन केलं, आपल्या मागे ताकदीने उभे राहिले, असे सर्व सामान्यांचे नेते, आदरणीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूरजी, सन्माननीय आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार, आणि पुन्हा एकदा 2024च्या या रणसंग्रामामध्ये ही युवा शक्ती ज्यांच्या पाठीशी आहे, आणि आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा त्यांना मोठ्या मार्जिनने जिंकवण्याचा आज निर्धार करतोय, असे आपले आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, सन्माननीय गोव्याचे आमदार, ज्या गोव्याबद्दल युवांना प्रचंड आकर्षण असतं, अशा गोव्याचे आमदार सन्माननीय दयानंदजी सोपते साहेब, युवा मोर्चाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष, ज्यांचा महाराष्ट्रभरामध्ये सध्या प्रवास सुरू आहे, असे अनुपजी मोरे, महामंत्री निखिलजी चव्हाण, सुनीलजी राणा, आपल्या सर्वांचे युवा नेते परेशजी ठाकूर, आपल्या माजी महापौर कविताताई चौटमल, चारुशिलाताई घरत, आदरणीय नितीन पाटीलजी, हरीश केनीजी, प्रकाश बिनेदारजी, शहराचे अध्यक्ष अनिलजी भगत, सगळे सन्माननीय नगरसेवक, ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी युवा मोर्चाने साकारला, असे युवा मोर्चाचे झुंजारू अध्यक्ष मयुरेशजी नेतकर, आणि सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर, मी आपल्या सगळ्यांचं या निर्धार मेळाव्यामध्ये स्वागत करतो. खऱ्या अर्थानं युवा शक्ती आता या निवडणुकीत उतरल्याचा त्या ठिकाणी आता आपल्या सगळ्यांना ही प्रचिती आलेली आहे. युवा शक्तीनं ही निवडणूक कुठेतरी हातात घेतलेली आहे, हे सुद्धा आता जाणवायला सुरुवात झालेली आहे. ज्या पद्धतीनं हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी साकारला गेला, या ठिकाणी आपण सांगितलं की आम्ही बाईक रॅलीच्या माध्यमातून या कार्यक्रमाला आलो. खारघर असेल, कामोठे असेल, आपली सगळे शहर असतील, प्रत्येक आमचा युवा मोर्चाचा अध्यक्ष बाईक रॅलीच्या स्वरूपाने आला. मला वाटतं की आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी विजय निर्धार मेळावा तर आहेच, पण ज्या पद्धतीने हे वातावरण आहे, तर त्या पद्धतीने हे सगळं बघितल्यानंतर ही आपली विजय मिरवणुकीची रंगीत तालीम आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं जोश आणि जल्लोष आज या ठिकाणी दिसतोय. आणि त्यामुळे खर तर युवा या शब्दामध्ये प्रचंड ताकद आहे. युवा शब्दाच्या जर का उलट आपण वाचलं तर तो वायू होतो, आणि वायू जेव्हा आपण बघतो की जेव्हा तो सकारात्मक असतो तेव्हा तो प्राणवायूचं रूप, ऑक्सिजनचं रूप घेतो आणि अनेकांना जगवण्याचं काम करतो. पण हाच वायू जेव्हा आउट ऑफ कंट्रोल जातो, त्याच्यावरती आपला ताबा राहत नाही, तो नकारात्मक होतो, तेव्हा तो अनेक शहरं वादळाच्या माध्यमातून उद्ध्वस्त करून टाकतो. आज ही जेव्हा युवा शक्ती आम्ही बघतो, तेव्हा खऱ्या अर्थानं या पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये प्राणवायूचं काम करणारा आमचा युवा आहे, समाजाचं कल्याण करणारा आमचा हा युवा आहे. आणि ही निवडणूक जेव्हा युवांनी हातात घेतलेली आहे, तेव्हा विजय तर आपला नक्की आहे. फक्त आता मार्जिन किती राहते, लीड किती राहतो, हा प्रश्न त्या ठिकाणी उरलेला आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपलं वातावरण चांगलं आहे, त्या ठिकाणी जोश आणि जल्लोष सुद्धा बघायला मिळतोय. पण वातावरण चांगलं आहे, आपला उमेदवार त्या ठिकाणी चांगला आहे, आपला उमेदवार 100 नंबरी सोनं आहे, म्हणून आपण गाफील राहता कामा नये, ही सूचना पण आपल्याला या निमित्तानं द्यावीशी वाटते. म्हणजे त्या ठिकाणी आपण बघितलं की लोकसभेला आपलं चांगलं वातावरण होतं, पण विरोधक जेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा कुठल्या थराला आणि कुठल्या स्तराला जातात याचा एक ट्रेलर आपण त्या ठिकाणी लोकसभेला बघितलेला आहे. आणि त्यामुळे रडीचा डाव आता कदाचित पनवेल विधानसभेत सुद्धा सुरू झालेला दिसतो. कुठेतरी काहीतरी आभास तयार करायचा, नकारात्मक गोष्टी कुठेतरी पेरायच्या, असा प्रयत्न पनवेल विधानसभेत सुद्धा होतोय, भविष्यात अजूनही होऊ शकेल. आणि त्यामुळे आमच्या युवा शक्तीने आता जागरूक राहण्याची गरज आहे. आमच्या युवा शक्तीनं
सतर्क राहण्याची गरज आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा युवा सतर्क असतो, युवा त्या ठिकाणी संवाद आणि संपर्कात असतो, जनतेच्या प्रत्येक घटकाशी जाऊन आमचा युवा जेव्हा संवाद आणि संपर्क करतो, तेव्हा या आभास निर्मितीला कुठलीही जागा उरत नाही. आणि त्यामुळे युवांनी आता हा विषय हातात घेण्याची गरज आहे. आपण बघितलं की लोकसभेमध्ये आमच्या दलित बांधवांना गुमराह केलं गेलं, आमच्या मुस्लिम बांधवांना गुमराह केलं गेलं, त्या ठिकाणी आमच्या आदिवासी बांधवांना गुमराह केलं गेलं. मोदीजी आले तर त्या ठिकाणी संविधान बदलून टाकतील हे नेरेटिव्ह, हा आभास तयार केला गेला. आणि हा आभास इतक्या वेळा हॅमर केला गेला, सारखा सांगितला गेला. आणि एक वातावरण असं झालं की खरंच मोदीजी आले तर असं होईल की काय, हा आभास काही जणांना खरा वाटायला लागला. मित्रांनो, एखादी गोष्ट जेव्हा वारंवार सांगितली जाते तेव्हा ती खोटी गोष्ट सुद्धा खरी वाटायला लागते. ही एक ह्युमन टेंडन्सी आहे. आणि त्यामुळे आपण या बाबतीमध्ये सतर्क राहिलं पाहिजे. आपण त्यावेळेला सांगायला कमी पडलो की ज्या नरेंद्रजी मोदींनी आदिवासी समाजाच्या आमच्या मातृतुल्य व्यक्तिमत्व द्रौपदीताई मुर्मू यांना त्या ठिकाणी पंतप्रधान पदापेक्षा जे मोठं पद असतं की जी व्यक्ती आल्यानंतर पंतप्रधानाला उठून उभं राहावं लागतं, अशा पदावर, राष्ट्रपती पदावर मुर्मूताईंना बसवलं. ते त्या ठिकाणी मोदीजी आदिवासी समाजाचा अपमान कसा करू शकतील हे सांगण्यामध्ये आपण कमी पडलो. त्या ठिकाणी दलित समाजाचे आमचे बांधव, आमचे नेते रामनाथजी कोविंद यांना त्या ठिकाणी राष्ट्रपती याच पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी त्या ठिकाणी बनवलं. मला वाटतं आपण सांगण्यात कमी पडलो की कसे काय दलित समाजाबरोबर मोदीजी असं वाईट वागू शकतील. हा त्या ठिकाणी विषय संवादाच्या माध्यमातून घेऊन जाण्यासाठी आपण कमी पडलो. आणि त्यामुळे त्या भूमिकेतून आता आपण बाहेर निघण्याची गरज आहे. आपल्याला वास्तव मांडावं लागेल, आपल्याला संवाद आणि संपर्क करावा लागेल. जो प्लॅटफॉर्म आपल्याला मिळेल, मग तो प्लॅटफॉर्म मीडियाचा असेल, तो प्रिंट मीडियाचा असेल, तो डिजिटल मीडियाचा असेल, तो सोशल मीडियाचा असेल, किंवा आपल्या कट्ट्यावरच्या नाक्यावरच्या गप्पा असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये हे फेक नेरेटिव्ह, थेट नेरेटिव्हच्या माध्यमातून हाणून पाडावे लागतील. आणि ती जबाबदारी आपल्या युवा शक्तीला हातात घ्यावी लागेल. आणि म्हणून मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की या संवाद आणि संपर्कासाठी आपण तयार आहात का? हात वर करून मला सांगा की आपण या संवाद आणि संपर्कासाठी तयार आहात का? आपण जनतेमध्ये जाऊन त्या ठिकाणी मोदीजींनी, आदरणीय आपल्या लाडक्या देवाभाऊंनी जे काही केलं ते सांगण्यासाठी तयार आहात का? आपण आपल्या लाडक्या प्रशांत दादा ठाकूर यांनी त्या पनवेलच्या विकासासाठी जे काही केलं ते सांगण्यासाठी तयार आहात का? जर का हा जोश आणि जल्लोष आपण 20 तारखेपर्यंत टिकवू शकलो आणि जे वास्तव आहे ते वास्तव घेऊन आपण युवा शक्तीपर्यंत आणि सगळ्या समाज घटकांपर्यंत जाऊ शकलो, तर मला वाटतं की त्या ठिकाणी विरोधकांच्या पायाखालची जमीन आधी सरकलेलीच आहे. अजूनही ते मातीत गाडल्या गेल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास या निमित्तानं देतो. आपल्याला विषय समजून घ्यावे लागतील मित्रांनो. फक्त बाईक रॅली आणि वातावरण निर्मिती करून आपला प्रश्न सुटणार नाही. निवडणूक हातात घेणं म्हणजे नक्की काय असतं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. संवाद आणि संपर्क जर आपल्याला करायचा असेल तर त्या ठिकाणी आमच्या लाडक्या देवाभाऊंनी राज्यात काय केलं, आमच्या आदरणीय नरेंद्रजी मोदींनी या देशात काय केलं, आमच्या लाडक्या प्रशांत दादांनी या पनवेल विधानसभेत काय केलं, हे मुद्दे समजून घ्यावे लागतील. 2014 पूर्वीचा भारत आणि 2014 नंतरचा भारत हा युवांना जाऊन सांगावा लागेल. कारण दुर्दैव असं आहे मित्रांनो की आपण जर का आपल्या सहकार्यांशी बोललात तर साधारणतः जो 14-15 वर्षाचा आपला सहकारी आहे, जो त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 2000 साली जन्माला आला, ज्याला थोडंफार जेव्हा काही कळायला लागलं तेव्हा 2014 साल होतं, त्याचं वय तेव्हा 14-15 वर्ष होतं. आणि त्या ठिकाणी त्याला जेव्हापासून काही समजायला लागलं तेव्हापासून या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचं सरकार आहे. आणि त्यामुळे तो जे काही बघतोय मोदीजींचं काम बघितल्यानंतर त्या आमच्या नवयुवाच्या घरातले सगळे कौतुक करतायत. त्याची आई कौतुक करते, वडील कौतुक करतात, सांगतात की 370 असेल, त्या ठिकाणी अनेक विषय असतील, राम मंदिर असेल, एवढे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, शिक्षणाच्या सुविधा असतील, हे आम्ही तर आमच्या आयुष्यात कधी बघितलं नव्हतं. हे त्याचे बुजुर्ग घरातली मंडळी सांगतायत. कारण त्यांना माहिती आहे की 2014 पूर्वीचा कालावधी सुद्धा त्यांनी बघितलाय आणि 14 नंतरचा कालावधी सुद्धा बघितलाय. पण दुर्दैवानं आमचा हा नवयुवा आहे, त्याला या पूर्वीच्या काही गोष्टी माहिती नाहीयेत.
त्याला मोदीजी दिसतायत, चांगलं काम दिसतंय, पण कदाचित त्याचा असा समज होऊ शकतो की पंतप्रधानांचा स्कोप ऑफ वर्क करायची कामं कदाचित ही असतील आणि म्हणून पंतप्रधान करत असतील, यात नवल काय असं त्याला क्षणासाठी वाटू शकतं. पण अशा युवाला आपल्याला सांगावं लागेल, त्याला फरक दाखवावा लागेल, कंपॅरेटिव्ह स्टडी त्याच्यासमोर ठेवावा लागेल की 2014 पूर्वी काय घडत होतं आणि 2014 नंतर काय घडतंय हे त्याला सांगावं लागेल. त्याला सांगावं लागेल की जर का आमच्या एखाद्या युवाला या ठिकाणी उठवलं आणि सांगितलं की तू इथं बोलायचं नाही, तुला मी बोलू देणार नाही, तिथून बाहेर जा, त्याला अपमानित झाल्यासारखं वाटेल आणि तो याच ठिकाणी आम्हाला जाब विचारेल, कारण आमचा युवा संवेदनशील युवा आहे, तो ऐकून घेणार नाही. पण या युवाला हे माहित नाहीये की 1975 ची आणीबाणी काय होती. त्यावेळेला इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी कुणाला काही बोलू दिलं जात नव्हतं, कुणाला व्यक्त होऊ दिलं जात नव्हतं. तुम्ही काही लिहू शकत नाही, व्यक्त होऊ शकत नाही, आणि जर व्यक्त झाले तर तुम्हाला उचलून जेलमध्ये टाकलं जायचं. आणि कधीपर्यंत तर अपरिमित काळापर्यंत, कधी बाहेर येणार माहित नाही. अशा प्रकारची कारवाई या देशामध्ये होत होती आणि अशा प्रकारची आणीबाणी या देशामध्ये होती. हा जो फरक आहे तो फरक आमच्या युवांना सांगावा लागेल ना. त्याला जेव्हा कळेल की अशा प्रकारची हुकुमशाही इंदिरा गांधींनी लादली होती, काँग्रेसने लादली होती, तो त्या नादान काँग्रेसच्या नादाला कधीच लागणार नाही. पण हा फरक सांगावा लागेल, त्याला फरक सांगावा लागेल की कशा पद्धतीने आमचं हे सरकार नॉन करप्टेड सरकार आहे. पूर्वीचं सरकार, ज्या सरकारमध्ये आम्ही घोटाळे बघितले, 1,71,000 करोडचा कोळसा घोटाळा, 1,91,000 करोडचा कॉमनवेल्थ घोटाळा, अनेक घोटाळे या ठिकाणी बघितले. आणि तुमच्या आमच्या घामातनं कमवलेले पैसे या काँग्रेस आणि मित्र पक्षांनी लुबाडण्याचं काम केलं. हा विषय त्याला माहित नाहीये. त्या आमच्या नवयुवाला हा विषय सांगावा लागेल. कसं ते करप्ट गव्हर्नमेंट होतं, भ्रष्टाचारी राजवट होती, आणि वर्सेस न मैं खाऊंगा न किसी को खाने दूंगा हे दाखवणार स्वच्छ सरकार कशा पद्धतीने काम करतंय हे आमच्या युवांना सांगावं लागेल. या देशात जो बदलाव झालाय तो बदलाव सांगावा लागेल. यापूर्वी जेव्हा आमच्या देशाचे पंतप्रधान परदेशात जायचे, विशेष सन्मान मिळत नव्हता. तिथं गेल्यानंतर द्वितीय किंवा तृतीय दर्जाचे अधिकारी एअरपोर्टला यायचे, आमच्या पंतप्रधानांना रिसीव्ह करायचे, दौरा पूर्ण करून आणून परत एअरपोर्टला सोडून द्यायचे. विशेष सन्मान मिळत नव्हता. एक भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांचा देश, दुर्दैवानं अशी प्रतिमा आपल्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी परदेशात तयार केली होती. पण आता 2014 नंतर आपण बदल बघतोय की जेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान परदेशात जातात, आपल्या स्किलला त्या ठिकाणी चालना देण्यासाठी जातात, आमच्या देशाची ग्रोथ व्हायला पाहिजे यासाठी जातात, तेव्हा सुपर पॉवर असलेले देश, चायना, ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, कुठलाही मोठा देश असो, आता आमचे पंतप्रधान त्या देशात गेले, त्या एअरपोर्टला द्वितीय किंवा तृतीय दर्जाच्या अधिकाऱ्यांनी येऊन चालत नाही. त्यांच्या देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीलाच यावं लागतं आणि वाकून उभं राहून त्या ठिकाणी आमच्या पंतप्रधानांना रिसीव्ह करावं लागतं. हा बदलाव पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलेला आहे. हा बदलाव आपल्याला युवांना सांगावा लागेल, आमच्या नवयुवांना सांगावं लागेल, आणि त्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल. ज्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं आणि त्या ठिकाणी आपले लचके तोडण्याचं काम केलं, ते इंग्रज म्हणजे इंग्लंड जागतिक आर्थिक क्रमवारीमध्ये 5व्या क्रमांकावर होते आणि आपला देश हा 15व्या क्रमांकावर होता. पण मोदीजींनी जे काही मागच्या 10 वर्षात या ठिकाणी केलं, त्या माध्यमातून आपण बघितलं की आता त्या इंग्रजांना, इंग्लंडला मागे टाकून आता आपला देश 5व्या क्रमांकावर आला आणि इंग्लंड आता 12व्या क्रमांकावर गेलं. हा बदलाव मोदीजींनी करून दाखवलेला आहे. आणि त्यामुळे आपले लाडके देवाभाऊ, आपल्या राज्यातलं महायुती सरकार हे प्रचंड ताकदीनं काम करतंय. अटल सेतू सारखे प्रोजेक्ट असतील, मुंबई कोस्टल रोड सारखे प्रोजेक्ट असतील, JNPTच्या माध्यमातून आपल्या भागात झालेला विकास असेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मिळालेली ताकद असेल, नवीन सँक्शन झालेले प्रोजेक्ट असतील किंवा स्किल डेव्हलपमेंटचं सँक्शन झालेलं आपलं केंद्र असेल, मला वाटतं इतके चांगले उपक्रम जर का या ठिकाणी होणार असतील तर आपल्याला हा विषय युवांपर्यंत जाऊन सांगावा लागेल. आणि म्हणून एक अभियान युवा मोर्चा या ठिकाणी राबवत आहे, ज्याचा उल्लेख अनुप मोरेजींनी केला. ते अभियान आहे आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र. आणि त्यामध्ये युवांशी संवादाचे छोटे छोटे कार्यक्रम करणं अपेक्षित आहे. आपल्याला जो बॉक्स दिला गेला
त्यामध्ये युवांच्या आयडियाज विकसित महाराष्ट्रासाठी काय आहे या आपल्याला जमा करायच्या आहेत। 2047 सुपर पॉवर भारत 2047चा विकसित भारत घडवण्याचा प्रवास मोदीजींनी सुरू केलेला आहे। या प्रवासामध्ये जर का महाराष्ट्राला बरोबर घेऊन जायचं असेल तर आदरणीय देवाभाऊंचे आणि महायुतीचे हात बळकट करावे लागतील आणि त्यांना ताकद देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना ताकदीनं मताधिक्य देऊन आपल्याला पाठवावं लागेल आणि म्हणून युवांशी संवाद आणि संपर्क करून त्यांच्या आयडिया त्या बॉक्स मध्ये घेण्याचं काम पुढच्या 15 दिवसांमध्ये आमचा युवा वर्ग करेल ही आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी हे करावं ही आपल्याकडनं अपेक्षा। मला शेवटी आपल्याला एवढं सांगायचं आहे की जर का युवा शक्तीने ठरवलं तर ही निवडणूक आपण खूप फरकाने जिंकू। फक्त ही निवडणूक आपल्याला अंगावर घ्यावी लागेल, फक्त माहोल करून चालणार नाही, आपल्याला स्पेसिफिक काम करावं लागेल, जनतेपर्यंत जाऊन ते मतदान उतरवावं लागेल, संवाद आणि संपर्क करावा लागेल आणि म्हणून जर का आपण हे केलं तर आपल्याला चांगलं मताधिक्य मिळेल हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही आणि म्हणून मी सांगेन कि संघर्षों के साए में इतिहास हमारा पलता है, जिस ओर जवानी चलती है उस ओर जमाना चलता है। आपण सगळ्यांनी ठरवू आणि या ठिकाणी निर्धार करू की प्रचंड मताधिक्याने आपले आमदार प्रशांत दादा ठाकूर पुन्हा एकदा विधानसभेत जातील। आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आपण हे सगळे कराल या आशेसह वाणीला विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।